रात्रीचे 2 वाजले होते. घरात अंधार होता. शांतता होती. पण सुमनच्या मनात वादळ होतं. नवरा गेल्याला 3 वर्ष झाली होती. 2 लहान मुलं, एक आजारी आई आणि हातात फक्त श्रद्धा. सुमन रोज स्वामी समर्थांची पूजा करत होती. पण आज तिचे हात थरथरत होते. ती स्वामींच्या फोटोसमोर बसली. डोळ्यात अश्रू आणि मनातून एकच प्रश्न, स्वामी, तू खरंच आहेस का? ती हे बोलली आणि लगेच घाबरली. देवाला प्रश्न विचारणं पाप तर नाही ना? पण वेदना इतक्या होत्या की शब्द थांबले नाहीत. आईचं औषध संपत आलं होतं. मुलांच्या शाळेची फी बाकी होती. घरात भाजीही नव्हती. त्या रात्री सुमन पहिल्यांदाच रडता रडता झोपली. स्वप्नात तिला एक साधा संन्यासी दिसला. डोक्यावर भगवं वस्त्र, डोळे तेजस्वी. तो म्हणाला, रडणायाला मी आधी ऐकतो. ती धावत त्याच्याकडे गेली. पाय धरले. पण तो नाहीसा झाला. ती जागी झाली. डोळे ओलेच होते. सकाळी दार ठोठावल्याचा आवाज आला. एक वृद्ध बाई उभी होती. आई, 2 घास मिळतील का? आवाज थरथरत होता. सुमनकडे फक्त 2 पोळ्या होत्या. ती क्षणभर थांबली. माझ्या मुलांचं काय? हा प्रश्न मनात आला. पण तिने स्वामींच्या फोटोकडे पाहिलं आणि त्या 2ही पोळ्या बाईला दिल्या. ती बाई डोळे भरून म्हणाली, देव तुझं भलं करो, पोरी. आणि निघून गेली. दुपारी शाळेतून फोन आला. मॅडम, तुमच्या मुलाला स्कॉलरशिप मंजूर झाली आहे. सुमन थरथरली. थोड्याच वेळात गावातले एक काका आले. नवऱ्याचं जुनं कर्ज परत मिळालं होतं. संध्याकाळी आईचं औषध कोणीतरी दारात ठेवून गेलं होतं. कोण? कसं? रात्री सुमन पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर बसली. आज रडत नव्हती. आज डोळ्यात कृतज्ञता होती. ती म्हणाली, स्वामी, तू होतास. मीच कमकुवत झाले होते. तेवढ्यात तिला स्वप्नातलीच ती वृद्ध बाई आठवली. आणि अचानक अंगावर शहारा आला. स्वामी समर्थ सांगतात, जो सगळं गमावतो तोच माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही.